अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की दिप्याने मोनानेच हे सगळं केले हे सांगत असतो. स्वप्नील दिप्याला खूप सारा टॉन्ट मारतो आणि म्हणतो की काय रे दिप्या, आता कुठे गेलं तुझं वाद, कुठे गेलं तुझं वचन, तुला एवढा विश्वास होता तुझ्या माणसांवर की हे सगळे बरोबर आहेत आणि काय केलं रे त्यांनी. दिप्या म्हणतो की सर चुकलं माझं, हे सगळं मोनाने का केलं हे मी काढून घेतो तिच्याकडून, तुम्ही काळजी करू नका, पण या सगळ्या दिदीचा काय पण दोष नाही, तिला काहीसुद्धा बोलू नका. हे बोलून दिप्या मान खाली घालून उभा राहतो. आपे बोलते की दिप्या तुला कोणी सांगितलं मोनाने हे सगळे केलेलं. दिप्या म्हणतो की अगं सरकार म्हणले की मला मोनाचा फोन आलेला यशाच्या फोनवर, तिने का बोलवलं हे मला अजूनसुद्धा कळलं नाही. आपे म्हणते काय, मोनानं हे सगळं का केलं. दिप्या म्हणतो की दिदे तू काळजी करू नको, मोनाला कसं हँडल करायचं ते मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणून दिप्या शांत बसतो. स्वप्नील एकसुद्धा चान्स दिप्याला बोलायचा सोडत नाही. रुपालीसुद्धा दिप्यालाच सुनावते की तुमच्याच घरातले लोक तुम्हाला वेगळं करायला बसलेत आणि तुम्ही आमच्यावर नावं घेता काय, आधी घरातल्यांवर लक्ष ठेवा तुम्ही. दिप्या म्हणतो की रुपालीताई मोनानं असं का केलं हे अजून माहीत नाही, पण मोनाला जर तुम्ही करायला सांगितलेलं असेल तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणाल्यानंतर रुपाली म्हणते दिप्या तुला बोलायचं आहे काय, सरळ सरळ तू माझ्यावर आळ घेतोय तुझी बायको भेटल्यावर पण. दिप्या म्हणतो की रुपालीताई कोण कसं आहे आणि कोण कसं नाही हे मला चांगलंच माहिती आहे, उगाच माझं तोंड उघडायला लावू नका. स्वप्नील म्हणतो की आता तरी शांत बस दिप्या, बघितलंस ना तुझ्या बायकोनं काय केलं ते, तिलासुद्धा आमचा आनंद बघवला नाही, हे सगळी मोकळी नाटकं आहेत तुमच्या सगळ्यांची, असं स्वप्नील म्हटल्यानंतर रुपालीसुद्धा स्वप्नीललाच साथ देते. अर्जुन स्वप्नीलला म्हणतो की अरे दादा अमोलसाठी मी हो बोललो, आपण त्याच्यासाठी ॲडजस्ट करू शकत नाही का. स्वप्नील म्हणतो की अर्जुन मी आजपर्यंत फक्त अमोलसाठीच इथे थांबलो हे तुलासुद्धा माहिती आहे, पण जर हा माणूस इथे राहणार असेल तर मला या घरात राहायचं नाही. कदम पण म्हणतात की स्वप्नील रुपाली आपलं सामान भरायला घ्या, आपण आत्ताच इथून निघून जातो. अर्जुन खूप समजवतो सरकारांना कदमांना, पण ते काहीसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. शेवटी वैतागून ते बॅग भरून तिथेच आलेलेच असतात. तेवढ्यात अमोल तिथे येतो आणि कदमांना म्हणतो की बाबा तुम्ही प्लीज थांबा, नाही ते माझ्यासाठी फक्त थांबा. कदम म्हणतात की अरे बाळा हे शक्य नाही आहे. अमोल म्हणतो बाबा तुम्हाला माहिती आहे मी उत्तराखंडला होतो ना तेव्हा मी 7 वर्ष फक्त एकच स्वप्न बघायचो की माझं अख्खं कुटुंब एकत्र राहील, पण आत्ता ते होतं आहे तर तुम्ही का निघालात, प्लीज माझ्यासाठी थांबा ना. आणि अमोल रडायला लागतो. कदम म्हणतात की बाळा तू काही पण माग, माझा जीवसुद्धा मागितलास तर मी तुझ्यासाठी देईन, फक्त या माणसासोबत राहायला लावू नको. त्यावर अमोल म्हणतो की बाबा प्लीज यावेळेस फक्त माझ्यासाठी तुम्ही थांबा ना, मी खरंच खूप प्रयत्न करतो, काहीसुद्धा होणार नाही, तुम्ही थांबा ना. कदम अजिबातसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. रुपाली म्हणते की अमोल अरे आम्ही नाही राहू शकत त्या माणसासोबत, तू मोठा आहेस ना, समजून घे जरा. त्यावर अमोल म्हणतो की रुपाली काकी स्वप्नील सर, स्वप्नील काका प्लीज तुम्ही थांबा ना. आणि तो खूप मोठ्याने रडायला लागतो आणि कदमांच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही थांबा ना, नका जाऊ, गेलात तर मला खूप वाईट वाटेल, माझ्यासाठी थांबा ना. असं रडत रडत तो कदमांच्या गळ्यात पडतो. कदमांना अमोलच्या श्रू बघवत नाहीत आणि म्हणतात की अमोल ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा आहे ना की आम्ही इथे राहावं, तर ठीक आहे तुझ्यासाठी आम्ही इथे राहायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुनसुद्धा खुश होतो आणि रुपालीचा राग अनावर होतो आणि म्हणतो की अहो मामांजी तुम्ही काय बोलताय, तुम्ही त्या माणसासोबत राहणार आहात. त्यावर कदम म्हणतात की हे बघ स्वप्नील रुपाली या माणसाने काय केलं ह्याचा मला खरंच खूप राग आहे, पण ह्या माणसापेक्षा मला अमोल खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा आनंद यात आहे ना की मी इथेच राहावं, तर बास मला अमोल पुढे काहीही महत्त्वाचं नाही, मी इथेच राहणार. आणि स्वप्नील तूसुद्धा जरा वेळ राग बाजूला ठेवून विचार कर ना अमोलचा. त्यानंतर स्वप्नील म्हणतो की मी सगळ्यांचा राग बाजूला ठेवून फक्त अमोलसाठीच इथे राहायचा विचार केलेला. त्यानंतर कदम म्हणतात की मग झालं तर ना, आपल्याला काय करायचं आहे, कोण इथं राहतंय ते, मी फक्त अमोलसाठी तयार झालो आहे. कदमसुद्धा रडायला लागतात आणि डोळे पुसतात.
रुपाली म्हणते की मामांजी मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबातसुद्धा नव्हती. त्यावर आपे म्हणते की बाबा खरंच खूप थँक्यू, तुम्ही अमोलसाठी इथे राहायचा विचार केलात, मला खूप आनंद झाला, मला खूप भारी वाटलं. यावर कदम म्हणतात की आपे मला अमोलच्या सुखापेक्षा काय बी महत्त्वाचं नाही, पण त्या माणसाने जे माझ्यासोबत केलं ते मी कधीच विसरू शकत नाही आणि माफी करू शकत नाही. आपे म्हणते की मी समजू शकते बाबा, पण तुम्ही इथे राहायचा विचार केलात, मला खूप आनंद झाला आणि अमोलसाठी तुम्ही हे सगळं करताय बघून मला खरंच खूप भारी वाटते. आता आपण पहिल्यासारखं एकत्र कुटुंब राहू शकतो. कदम म्हणतात की मी इथे राहतोय, पण एकत्र कुटुंब राहू शकतंय की नाही आता हे सगळं त्या माणसावर डिपेंड आहे. त्या माणसाला सांग माझ्यापासून लांब राहायला, माझ्याशी बोलायची काहीच गरज नाही. आपे म्हणते की बाबा तुम्ही अमोलसाठी राहिलात ना, थोडा तुम्ही प्रयत्न तर करून बघा, जर गोष्टी मिटल्या तर चांगलंच आहेत ना. कदम बोलतात की ते काय नाही आपे, मला त्या माणसाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. असं बोलून ते अमोलला घेऊन बाहेर जातात. अमोल खूप खुश असतो आणि सरकार कदमांना बघून म्हणतात की भावड्या तू जाणार नाहीस ना. कदम म्हणतात की ते मी बघेन, चल रे अमोल इथून. अमोलला घेऊन ते आपले खेळायला लागतात. कदमांच्या मनात हाच विचार असतो की ह्या हंबीरनं काही व्यवस्थित केलेलं नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. रुपाली म्हणते की मनातल्या मनात काय हे मामांजी, इतका प्लॅन केला मी, आता खूप चांगला चान्स होता अमोलला इथून घेऊन जाण्याचा, पण या लोकांनी हा सुद्धा माझा प्लॅन बरबाद करून टाकला. आता काहीतरी खरंच खूप मोठं केलं पाहिजे, त्याशिवाय हे लोक इथून निघणार नाहीत. आणि मामांजींना काय गरज होती इथं थांबण्याची, एवढा महत्त्वाचा आहे का अमोल आपल्या स्वतःच्या बायकोपेक्षा, काय हे मामांजी. म्हणून ती तिथून निघून जाते आणि मोना किचनमध्ये गेल्यानंतर रुपालीला म्हणते की काय हो रुपालीताई, तुम्ही तर म्हणालेला की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही कायमचं इथून निघून जाणार अमोलला घेऊन, मग काय झालं. रुपाली म्हणते की मोना तू फक्त बघ पुढे काय होईल ते. एवढ्यात रुपालीसुद्धा मोनाला सांगते की मोना दिप्याला कळलं आहे की तुझ्या फोनवरून फोन केलेला. मोना म्हणते काय, हे कसं झालं, आता मी यांना काय उत्तर देऊ. रुपाली म्हणते की ते तुझं तू बघ काय उत्तर द्यायचं, फक्त या सगळ्यात माझं नाव येऊ देऊ नको, नाहीतर आप्पीला तू जे प्रयत्न करतेस ते सगळं सांगेल. मोना म्हणते की रुपालीताई काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का, इथपर्यंत मी फक्त तुमची साथ देत होती आणि तुम्ही माझं नाव आलं की अंग काढून घेताय, याचा परिणाम वाईट होणार. रुपाली म्हणते की अगं मोना तू दोन्ही बाजूने विचार कर, मी घावले तर सगळ्यांना पहिल्यासारखे चांगले होतील, तू जरा विचार तर करून बघ. मोना म्हणते की ते काय नाही रुपालीताई, पण जर यांनी मला घरातून बाहेर काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही, मी त्यांना सगळं खरं सांगेन. रुपाली म्हणते की मोना तू जरा जास्तच बोलतेस, असं बोलते आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.